माधवगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेल्या 18 वर्षापासून या ठिकाणी सुंदर वातावरणामध्ये भव्य दिव्य असा कार्यक्रम साजरा करत आहोत। आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज, परमपूज्य स्वामी गणेशगिरी महाराज, दत्ता महाराज वैद्य, प्रफुल्ल महाराज, किरण बाग महाराज, मंगेश महाराज, प्रवीण महाराज, ओम वैद्य महाराज याचबरोबर पंचक्रोशीतील सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। जनार्दन स्वामी भक्त परिवार हिरापूर या सर्वांच्या वतीने आपण सहर्ष स्वागत करतो। दरवर्षी आपण हा कार्यक्रम साजरा करत असतो। या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व भक्त परिवार, गावातील प्रतिष्ठित भक्त परिवार हा आपल्याला या कार्यक्रमासाठी अमोल असं सहकार्य करत असतो आणि म्हणून मी त्यांना या परिवाराच्या वतीने निवाद देतो। आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले महाराज आपल्याला आपल्या अमृतवाणीतून मार्गदर्शन करणार आहेत। तोपूर्वी आपलं आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं, पूजन करणं हे क्रमप्राप्त आहे आणि म्हणून मी प्रथमतः पालखी पूजनासाठी शुभम भंडारे, पालखी पूजन होते जनार्दन स्वामींचं जय लागया या घाटात
परम पूजनीय स्वामी गणेश तो आपल्याला जे संगीतमय जी साथ देत आहेत त्या भजनी मंडळाचं स्वागत या ठिकाणी आपण करत आहोत. प्रथमतः दत्ता महाराज वैद्य यांचं स्वागत ज्ञानेश्वर शामराव चव्हाण हे करतील. मी भाग्यवान मला मिळाले सज्ञान, मी भाग्यवान मला मिळाले सज्ञान. गुरु गुरु माझे पंचम पायाची मी यानंतर अमोल महाराज या ठिकाणी आहेत उपस्थित. त्यांचे स्वागत दौलत चव्हाण करतायत. प्रफुल्ल महाराज यांचं पूजन ज्ञानेश्वर चव्हाण हे करतील. ज्ञानेश्वर गंगाधर चव्हाण. तबला वादक मंगेश महाराज राजगुरु. सूरज वन माझे गीत गाऊ गुरुरायाचे, गीत गाऊ गुरुरायाचे, गीत गाऊ गुरुरायाचे. यांचं स्वागत तेजस चव्हाण करेल. स्वागत संजय सुभाष चव्हाण, प्रज्वल चव्हाण यांनी करावं. या लवकर हस्ते श्रीफळ स्वीकारायचे आहेत. आपल्या या कार्यक्रमासाठी ओरदोड, दिग्वत, दैवत, पाटेक, कोलटेक, देवरगाव, धनगरवाडी, माळेगाव, पिंपळ
आलेले भक्तमंडळ या सर्वांचं पुनश्च एकदा या जनार्दन परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. महाराजांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. जय जनार्दन. सर्वप्रथम रस्त्यावर जे कोणी असेल त्यांनी मंडपात येऊन बसायचंय. पुरुष मंडळी थोडं पुढे या. स्टेजवरती जे आहेत त्यांनी खाली यायचंय. गोंधळ करायचं नाही. हा गणेश गणपती बाप्पा म्हणजे आमचे बाबांना पाहिलं लहान पोरं आले सगळे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना शुभ आशीर्वाद देतील परमपूजनीय स्वामी गणेश गणेश. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नारायणं नमस्कृत्यं नरो चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुद्रयेत्. शुक्लं ब्रह्मविचारसार ब्रह्मा माध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकदा निबद्ध जटांधकारापां हस्ते श्री स्फाटिकां मालिकामधील पद्मावती संस्था वंदे तानि परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्ता 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 निरंजन सुरो जनार्दन स्वामी महाराज की बजरंग बली की जय. रुचिनाथ महाराज की जय. अमृतेश्वर भगवान की जय. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. 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 विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या कृपा आशीर्वादाने व परमपूज्य स्वामी योगीराज परमपूज्य स्वामी माधुगिरी बाबा यांच्या मार्गदर्शनाने आणि आज ह्या ठिकाणी परम असं पवित्र भूमी असलेलं तरसवडी गाव ज्या ठिकाणी सौ जनार्दन स्वामींचे चरण कमल स्पर्श झाला आहे असे पवित्र भूमी आणि त्यांच्या स्मृती मंदिरानिमित्तानं आज 18वा वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ आणि पंचक्रोशीला या ठिकाणी एकत्र देऊन आज सगळ्यांच्या भावनेतून श्रद्धेतून परमपूज्य 1008 महामंडळेश्वर स्वामी शिवगिरी बाबांना सगळ्यांच्या वती या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवायचे आणि म्हणून आज हा सुन्याचा दिवस उजाडला आहे. तुमची इच्छा आज या ठिकाणी पुरी झाली आहे का आज बाबांच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त याकडे महाराज आपल्याला त्यांचं वचन ज्ञान अमृत ज्ञानासाठी या ठिकाणी आले आहे. तुम्हाला माहिती आहे त्यांच्या मग फार कार्यक्रम असतात, पण जे दरसवाडी जे गाव आहे, जे भक्तमंडळ आहे, जी पंचक्रोश आहे, ही सर्व जनार्दन स्वामीवर अत्यन्य म्हणजे फार मोठी यांची दृढ श्रद्धा बाबाजीवर आहे. आणि म्हणजे 18वा वर्धापन दिवस आहे. 18ची बेरीज होती 9 आणि 9 म्हणजे नववीत भक्ती आहे. आणि म्हणजे या ठिकाणी बघा यांचा भक्ती आहे आणि भाव ह्या दरसवाडी गावचा आहे. आणि म्हणून आज या गेले कित्येक वर्षापासून ही जे बाबांचं कार्य आहे हे चालू ठेवलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक एक संता ठाई
लाभ पाय उत्तम या उक्तीप्रमाणे अनेक संत या ठिकाणी येऊन गेले. कोणी कथा केली, कोणी ज्ञानदान केलं, कोणी भजन केलं. आणि म्हणून या भक्त मंडळानं सर्व जनार्दन स्वामींच्या एक श्रद्धा भाव, त्यांच्या कार्याविषयी एक निष्ठता, आणि म्हणून हे कार्य आजच्या या युगामध्ये आजच्या काळात चालू ठेवलं आहे. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक अनेक ठिकाणी कुठे आहे, पण दरसवडी म्हणलं का फार मोठं आगळं वेगळं आहे. कारण बघा किती मोठं कार्य केल्यापेक्षा ते टिकाऊ किती आहे याला महत्त्व आहे. आणि म्हणून दरसवडी जे भक्त मंडळ आहे हे यांच्या बाबाजी वातोनात श्रद्धा आहे. हे कोणा बाबा भगत किंवा असं काही पाहत नाही. एकनिष्ठ भाव माझा सगळं चरणापाशी अशी एकनिष्ठ भाव असल्यामुळे या ठिकाणी कोणते ना कोणते संत या ठिकाणी येतात. आणि आजचा हा जो आहे सत्संग सोहळा आहे परंतु शिवगिरी बाबांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला भेटणार आहे. आणि म्हणून या निमित्तानं का होईना आज या ठिकाणी पंचकुसुम भक्त मंडळ आले. आम्हाला 2 क्षण बोलण्यास सांगितलं आहे. शास्त्र सांगतं गीते सांगितलं आहे तद्विधी प्रणिपातेन परिपुष्टाने सेव्या उपदिशांती ते ज्ञानम ज्ञानीना तत्वदर्शिना. आपल्या जीवनात येऊन माणसानं काहीतरी एखाद्या महापुरुषाला शरण गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला बघा तरण्याचा उद्धाराचा मार्ग सांगणार आहे. म्हणून आपलं भाग्य आहे जनार्दन स्वामीसारखे आपल्याला महापुरुष मिळाले आणि परमपूज्य स्वामी माधवगिरी बाबासारखे महापुरुष आपल्याला मिळाले आहे. आणि म्हणून यांच्या माध्यमातून आम्ही जे तयार झालो, शिवगिरी बाबा असेल आम्ही असेल, त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. आणि म्हणून जे समाजापुढे बोलण्याची शक्ती बाबाजीचा आशीर्वाद त्यांनी प्राप्त करून बाबांनी बाबांनी मार्ग दाखवला. आणि म्हणून त्या मार्गाने आम्ही संपूर्ण संन्यस्त गुरुबंधू चालू आहे. आणि म्हणून आजचे या बाबाईचं कार्य खेड्यापाड्यात गावात वाड्या वस्त्यात असो आम्ही या ठिकाणी जात असो. माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे शिवगिरी बाबांना पाणी प्यायला सवड नाही, एवढे ते कार्यक्रम करतात. कशासाठी करतात? काही बाबाईचं कार्य त्यांच्यामध्ये उमेद आहे, त्यांना बोलण्याची शैली आहे, बाबांची कृपा आहे, त्यांच्यावर बोलण्याची एक आशीर्वाद आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी एक बाबाईचं कार्य, बाबाईच्या धर्मकार्याचे ते एक प्रचार करतात. आणि तुम्हाला माहिती आहे भक्त मंडळ आहे, भजनी मंडळ आहे, दत्त महाराज आहे. आता तुम्ही त्यांचे कथेचं भजन ऐकले आहे. नवे ते बी कार्यक्रमावर लहानपणापासून संपूर्ण मंडळी त्यांच्याकडे शिकले आहे. जैनांच्या कार्यामध्ये यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. जागोजागी मुलं तयार करून दिले आहे. प्रत्येक महात्माला कोणी भजन द्यायला साथ नाही, कार्यक्रम फोन करून घ्यायचे, कोणते ना कोणते भजन मंडळ उपलब्ध करून मिळतात. एकासाठी एकनिष्ठ भाव माझा सगळं चरण. हा काय धंदा नाही, हा काय पैसा कमायचा ते नाही, फक्त बाबाईचं कार्य, हे बाबाईचं कार्य गावागावात पोचलं पाहिजे. का जनार्दन स्वामीचं कार्य आहे असं दुर्मिळ कार्य द्यावं. तुम्ही भारतभरात हिंडले तरी जनार्दन स्वामी सारखं कार्य पुढे भेटणार. भाग्य आहे का असे महापुरुष बाबाजी आपल्याला भेटले, तुमच्या गावामध्ये आले, समोरच्या वावरामध्ये बाबाजीचा त्या काळात कार्यक्रम झाला होता. आणि म्हणून असे महापुरुष या गावात आले. याचा अर्थ काय? काहीतरी या महापुरुषी तुमच्या कृपा आहे आणि तुम्ही त्यांचं स्मृती मंदिर उभारलं. त्या मूर्ती मंदिर निमित्तानं का होईना दरवर्षी या ठिकाणी एवढं मोठं धर्मकार्य चालतं, सत्संग चालतो, अन्नदान चालतं. आपण जे पैसा दान धर्म करतो त्या सत्कार्यामध्ये हेच सत्कार्य आहे, दुसरं कोणतं सत्कार्य का? दरवर्षी बाबाजी पालखी म्हणून होते, संत महात्मा येतात, ज्ञानदान करतात. आणि एखादं आपल्या जर कानावर त्यांचा एखादा उदाहरणाचा एखादा शब्द तुमच्या कानावर आला तर तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, असे जे बाबाजी संत येऊन त्या ठिकाणी सांगतात. तुम्हाला माहिती आहे बाबाजी संत हे निष्काम आहे, गुरु निष्काम होते. बाबाजी तुम्हाला माहिती आहे का कोणत्या प्रकारची आसक्ती नाही, फक्त बुडते जन न देखवे डोळा आणि म्हणून कनवळा येतो आम्हा बहुजन काय बहुजनाच्या कल्याणासाठी बाबाईचा अवतार आहे. त्यानंतर स्वामी सांगायचे नेहमी, माझा जर अवतार या मारवाडी गुजरात लोकांमध्ये झाला असता तर बघा तुम्हाला दर्शन सुद्धा झालं नसतं. पण आपल्या सर्वसामान्य लोकांकरता बाबाईचा, आपला शेतकरी कुटुंबात जन्म झाला बाबाईचा. आणि म्हणून आपल्या या समाजामध्ये कारण बघा पाणी तेरा रंग कैसा जसं मिलावायचं तसं पाण्यात मासा झोप घेतो कसा, ज्यावेळी त्यांच्या वशात तेव्हा कळे. माशाला आपल्याला त्या कळत नाही झोप कसा घेतो पाण्यामध्ये. तसं आपल्या समाजामध्ये उद्धाराचा मार्ग माहिती. संत काय करतात? आपल्या सर्वसामान्य माणसात जन्म घेतात, आपल्यासारखं वागतात,
आपल्यासारखे शेती करतात, आपल्या सर्व गाई पाळतात, आपल्यावरती आमच्या त्यांच्यात काय फरक आहे? पण नाही, त्या कृतीमधून त्या कर्मामधून तुम्हाला ते भक्ती शिकवतात, तुम्हाला तनाचा मार्ग शिकवतात. बाबाजीनं श्रमदान शिकवलं, जप तप शिकवलं, अनुष्ठान शिकवलं. कारण बघा अनुष्ठानासारखी परंपरा शास्त्रात होती पण भारतात तुम्हाला कुठेही पाहायला भेटत अशी दिव्य परंपरा बाबाजीने काढली आहे. आणि म्हणून त्या अनुष्ठानच्या रूपानं आपण 1.25 लाख जप तप अनुष्ठान करतो. कारण बघा अनुष्ठाना इतकं पुण्य, कारण कलियुगामध्ये नामस्मरणा फार मत आहे. कलियुग केवळ हरिगुण गावा आणि नामस्मरण जे साधन सांगितलं आहे ते बाबाजीनं तुम्हाला आपल्यापर्यंत आणून ठेवलं आहे. हे गुप्तधने आमचे धन वयविरहित पडले आहे मैदानात. हे परमार्थ महाधना जोडी देवाचरण ते बाबाजीने आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. म्हणून अनुष्ठानच्या रूपानं आपण आश्रमात जातात, जागोजागी आपल्या आश्रमे बाबांचे त्या ठिकाणी अनुष्ठान करतात. अनुष्ठानच्या निमित्तानं आपले संत महात्मा आहे, अनेक संत महात्मा तयार झाले नवीन बघा. तर व्हायलाच पाहिजे, कारण ही बाबाईची जी परंपरा ही कोणी चालवलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ना, तर तुकाराम महाराजांनी बघा जसं आता भरोस पाडव सप्ताह चालू आहे. तुकाराम माझं वैकुंठ गमन झालं त्या टायमाला काही 15 का 12 का 16 टाळकरी असे होत आहेत. आता सारा महाराष्ट्रभर टाळकरी झाले. त्याचे जनार्दन स्वामीची संन्यासी परंपरा, गावगावला संन्यासी महात्मा तयार होऊ राहिले, बाबाईचे कार्य करू राहिले. कोणी बी भगवान बघा, एक बाबाईचं कार्य जर भगवा असेल त्याला विधी पूजा करता तो बाबाई संन्यासी मानायचा आणि त्याच्या माध्यमातून आपलं कार्य करायचं. कारण सगळ्या ठिकाणी सर्वांना जाणं शक्य नाही, पण ज्या भाग अशा कुठ्या मानतात, कोणी आश्रम करतात त्या ठिकाणी महात्मा राहतो, विधी पूजा आरती करतो. कारण आपल्याला शक्य नाही दररोज कायम नाशिकला जाणं, कोपरगावला वेरूळला जाणं शक्य नाही. पण आपल्या या भागामध्ये बाबाची पादुका आहे, कारण पादुकाच्या रूपाने महापुरुष राहत असतात. आता बघा तुम्ही तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टर आणल्या, म्हणजे त्या पादुकाच्या रूपाने संत त्या ठिकाणी आले. तसं जरूर जनार्दन स्वामीचे या ठिकाणी चरण पादुका आहे, या ठिकाणी जनार्दन स्वामी आहेच अशी भावना ठेवून, श्रद्धा भावना ठेवून या ठिकाणी सत्संग भजन पूजन करायचे. दरवर्षी हा उत्सव करतात. या मंडळीला धन्यवाद देवा तेवढे कमी आहे दरसवडच्या लोकांना, कारण अशी श्रद्धा कुठे पाहायला भेटत नाही. आणि म्हणून असा महाराज या ठिकाणी अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी सत्संगाला आले. आपण त्यांचा सगळ्यांनी शांततेत सत्संग ऐका. जय जनार्दन, जय जनार्दन. आयोजकांची विनंती आहे, मागे जागा राहिली, तुम्ही थोडं पुढे या. जागा नाही भरून गुरु महाराज पुरुष वर्ग तुम्ही थोडं सरळ सरळ मागच्या बसता. गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वदे साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं कैलासराजा शिवचन्द्रमौळि फणिनिरमामुकुटिदला कारुण्यसिन्धु भवतु शम्भो जगोतारि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमः पार्वती हर हर महादेव कृष्ण हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 काशी विश्वनाथ विशेष म्हणजे त्यामध्ये जर आपण अजून टाळी जर वाजली तर अजूनच भाग्य दुधात साखर म्हणून सर्वांनी 2च मिनिट नंतर लागलं तर खाली हात घेतले तरी चालेल फक्त सुंदर रामकृष्ण थोडा मोकळा आवाज द्या आणि थोडंसं विसरू
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम राम कृष्ण हरी जय राम राम कृष्ण राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभाशीर्वाद बाबाजींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र दरसवाडी नगरीमध्ये गेल्या 18 वर्षापासून
सद्गुरू जनार्दन स्वामींच्या या ध्यान मंदिराचा आपल्या कुटियास एक स्मृती आणि एक आठवण सर्वांनीच पार बाल गोपालापासून वयोवृद्धापर्यंत सर्व माता भगिनी असो भाई भक्त असो राष्ट्रसंत जनार्दन स्वामी भक्त मंडळ यांचं मनपूर्वक टाळ्याच्या गजरात स्वागत की जागरूकता आपण ठेवतो. आपण तो आनंद आजही घेतो आणि दरसवाडी म्हणलं की प्रत्येकाला असं माणसामध्ये अशी कुठल्या प्रकारचे कुठल्या तरी अंतःकरणात जागा करून ठेवलेली दरसवाडीला येत आहे. आम्ही यायचो पहिलं सुरुवातीला, पण नंतर खूप मध्ये कार्यक्रम वगैरे वाढले आणि बाबा पण यायचे आपले परमपूज्य स्वामी माधवगिरीजी महाराज यांचं कुशल आपल्याला मार्गदर्शन आशीर्वाद. आणि विशेष म्हणजे दरवर्षी आमचे आदरणीय वंदनीय पूजनीय गणेश बाबा या ठिकाणी राहतात, येतात, आपल्याला आशीर्वाद देतात. त्यांचे आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. कारण ज्या लोकांनी अमृत महोत्सव पाहिलेला आहे, बाबाजींचा 75वा वाढदिवस तो निफाडच्या पावन पवित्र भूमीत झालेला आहे. लाखो अनुभव त्या ठिकाणी आले आहे आणि त्या ठिकाणचे श्रीमहिमत मठाधिपती आमचे गणेश बाबा आपल्याला आशीर्वाद दिले. त्यांनी खूप खूप टाळ्याच्या गजरात स्वागत केलं. बाबा तर आपल्याला भेटतातच, माधवगिरी बाबा त्यांचं तर खूप भरभरून आपल्याला आशीर्वाद. त्यांच्या पायाचं दुखणं असतं, त्यांना आता शक्य होत नाही, तरी पण त्यांचाच आशीर्वाद घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहोत. विशेषतः आमचे दत्त महाराज या ठिकाणी प्रथमतःच जे विशेष म्हणजे दर कार्यक्रमाला असतात पण उपस्थित झाले, पहिल्यांदा येऊन या ठिकाणी भजनाचा आनंद तुम्हाला दिला. त्यानंतर आमचे प्रफुल्ल महाराज असतील, मंगेश महाराज, आमचे किरण भाऊ, प्रवीण दादा, सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. भजनी मंडळाचं भाविक भक्त आणि माता भगिनी. विशेष म्हणजे भावाजींचं कुटियामध्ये आल्यानंतर एवढा आनंद झाला मला, कारण सुरुवातीला बाबाजींच्या कुट्याचा आशीर्वाद खूप वेगळा जो आतमधला कलर पाहिला. आता मोठमोठे मंदिरं झाली, परंतु खरं सांगतो तुम्हाला, किती मोठं मंदिर होऊ द्या, पण ह्या कुट्यात जाण्यात जो आनंद आहे, त्या कुट्यात प्रवेश केल्यानंतर जो बाबाजींची आठवण जी येते ती वेगळी आगळीच आहे. लक्षात घ्या, खूप आनंद देऊन सुंदर तुमची कुटिया टाळ्याच्या गजरात स्वागत. कोपऱ्यात बसल्यामुळे लक्षात नाही आलं. आणि विशेष एवढ्या मोठ्या संख्येने तुम्हाला खूप खूप अमृतपान झालेलं आहे, खूप सिंचन झालेलं आहे तुमच्यावर, म्हणून हे इवलेश रोप आज वटवृक्ष झालेले श्रद्धेने बरं का, खूप सिंचन झालेलं आहे तुमच्यावर. कधी कधी माधवगिरी महाराज आले असतील, कधी भाऊ पाटील असतील, प्रत्येक कोणीतरी येऊन 18 वर्षे थोडे नाही, आणि 18 वर्षाला या ठिकाणी दरवर्षी एवढं सुंदर सिंचन होतं. कधी कधी वर्षातून बागावर कधी दावणे आलं तर फवारणी मारावं लागते, बरोबर आहे का? आणि ती मारली की चांगला रोग निघून संसाराचा प्रत्येकाला कुठंतरी लटकलेला हात पार चिटकलेला रोग, आणि संतांनी जर फवारणी मारली का तो वर्षभर निघून जातो आणि परमार्थ हा सुरू होतो. गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. म्हणून खडक माळेगावचे पण आले वाटतं. वा, धन्यवाद. टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. तुम्ही पण आले. पंचक्रोशी ह्या ठिकाणी जमा होते. असं गीतेमध्ये वचन आहे, यत् करोषि यदस्नासि यद् देवोषि तदाशि यत् पश्यन्ति कौन्तेय तद् मदर्पण.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताय 9व्या अध्यायामध्ये की अरे अर्जुना, कुठलंही कार्य करायचं असेल तर मला अर्पण कर. आता तुम्ही कोणतंही सकाळपासून कार्य हातात घेतलं पाहिजे आणि संध्याकाळी झोपताना एकच बाबाजी म्हणायला लावायची, मन रे भाऊ शिवार्पण कृष्णार्पण. स्वतः जनार्दन सांगितलं. दिवसभर फिरून आला, संध्याकाळी झोपायच्या वेळेस म्हणायचे फक्त एवढंच म्हण. काय म्हणायचं? शिवार्पण कृष्णार्पण. हा शब्द बाबाजींचा असायचा. म्हणजे दिवसभर आपण शेतीमध्ये काम केलं असो, धर्म कार्य केलं असो, दिवसभर आपल्या हातून जे घडलं असेल ते देवाला अर्पण करायचं. मद अर्पण, मला अर्पण करायचं शिकायचं. म्हणजे देवाला तुम्ही कोणती गोष्ट अर्पण करायची तर ती चांगलीच करणार, वाईट कोणी करू शकत. याचा अर्थ देवाला अर्पण करायचं म्हणलं की आपण वाईट वागू शकतो. लक्षात घ्या की श्रद्धा किती पाहिजे. मला त्या श्रद्धेचं एवढं तुमचं कौतुक करावं वाटतं की पालखी सोहळा अजूनही चालू आहे. म्हणजे पालखीमध्ये तो आनंद जो आहे, खूप आनंद गोष्ट आहे. त्यानंतर बाबाजींचे या ठिकाणी कुटियाचे जे आपण वर्धापन दिन म्हणावं किंवा दरवर्षी हा कार्यक्रम करतोय आपण, खूप मोठं भाग्य आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता बारली, संत दर्शनी लाभ. पद्मनाभाला जोडायचं असेल, देवाला जोडायचे असेल तर संता विनय प्राप्ती नाही ऐशी वेद देते. संतांशिवाय प्राप्तीच नाहीये. आणि ते संत म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आपल्याला भेटलेले. लक्षात घ्या बाबाजी श्रद्धावान लभते ज्ञानम असं सांगितलं. खूप म्हणजे श्रोतेवर खूप छान आहे. म्हणून त्या पद्धतीने थोडं चिंतनही करायला पाहिजे. चिंतने तिकडे जायचं असेल तर श्रद्धा कशी असेल आपली कधी तुटपंजी होऊ नये, होता कामा नये. लक्षात. समजा एक शेतकरी आहे, अखंड भगवान शंकराची जनार्दन स्वामीची सेवा करत आहोत आपण. जसं 18 वर्षापासून करतो बारकाईने. लक्ष द्या, खूप छान आहे. श्रद्धा कधी कधी तुटते, पण देव आपल्या पाठीमागे राहतो, त्याची आपल्याला जाणीव राहते. देवाला अर्पण करतो आपण. ब्रह्मार्पण ब्रह्म हवी ब्रह्माग्नो ब्रह्मणावतम ब्रह्मेवतेने गंतव्य ब्रह्म कर्म समाधीनं आपण सर्व देवाला अर्पण करतो. अर्पण करणं, अर्पण आहे एक, तर्पण आहे आणि एक समर्पण आहे. त्याचं चिंतनात आपण फार खोलवर जात नाही तसं, पण पहिल्यांदा अर्पण आहे. ज्यावेळेस आपण पितृकार्य करतो त्यावेळेस तर्पण करावं लागतं, आणि ज्यावेळेस पूर्णच कार्य आपण करतो त्यावेळेस समर्पण करावं लागतं. लक्षात. त्यावेळेस पूर्ण समर्पण. तेरा तुझको अर्पण क्या लागे. म्हणजे समर्पणाचा भाव येण्यासाठी पूर्ण अर्पण करून द्यावं लागतं. म्हणजे आपलं काहीच नाही, माझं अस्तित्व संपवावं लागतं. परंतु एक शेतकरी आहे, त्याने त्रिकाल पूजा करायची महादेवाची. खूप श्रद्धा महादेवावरती, बस रात्रदिवस महादेवा महादेवा महादेवा, बस महादेवाचं सोडून त्याला काहीच नाही. शंकरा नाम तुझे विवेका शंकरा, नाम तुझे विवेका शंकरा. हरि 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 विवेका देवा.
शंकरा नाम तुझे विवेकास. श्रद्धा, खूप श्रद्धा. काय सांगावं, देवाची पूजा. पण एक दिवस असा घडला की आपल्याकडे जसे खळे असतात, शेती असते, शेतीवर खळं असतं, आपण मका सोडतो. खळ्यावर ते गेला, आपलं एकुलते एक मुलगा खेळत होता. तेवढ्यात एक सर्प आला, दंश केला. नाग असल्यामुळं त्या क्षणाला त्याला चक्कर येऊन त्याच्या तोंडातून फेश आली. कधी कधी होत असं. एक पुण्याचे महाराज नर्मदा परिक्रमाला गुलाब नावाच्या शिष्याला घेऊन चालले आणि विशेष श्रद्धा होती त्याची नर्मदामाईवर. असले पाहिजे श्रद्धेत कधी श्रद्धा विश्वास रूपिणी दोन गोष्टी फार खास आहेत आणि ते ठेवलीच पाहिजे. तुमच्या याला कौतुक करावं वाटतं म्हणून बोलतोय. नर्मदा परिक्रमा करता करता ते एका ठिकाणी आराम करताय. गुरुही झोपलेले आणि शिष्य झोपले. अतूट नातं आहे. परंतु त्या शिष्याला सर्प दंश झाला, सर्प निघून गेला. गुरुजी काही वेळाने उठले, सकाळ झालेली होती, गंगेवर निघायचं होतं आणि गुरुजींनी त्या गुलाबला हाक मारली, गुलाब उठ. पाहतो तर गुलाबच्या तोंडातून फेस निघाली, प्राण गेला, डोळ्यात पाणी आले. नर्मदा मैया, अरे तुझ्या प्रदक्षिणाला निघालो आम्ही, दोघच आहे गुरु शिष्य, तुझ्यावर विश्वास ठेवून निघालो आहे. माझं काही नाही. नर्मदा मैया, प्रदक्षिणा करताना जर हा प्राण गेलेला आहे आणि हे जर लोकांना कळालं तर तुझ्यावरचा विश्वास उडेल. लक्षात घे नर्मदा मैया. गुरुची हाक नर्मदा मैयापर्यंत गेली. नर्मदा मैला हात जोडला, हातात पाणी घेतलं. नर्मदा, माझ्या शिष्याचं म्हणून मी तुला हाक मारत नाही, पण माझा विश्वास तुझ्यावर फार आहे. माझाही विश्वास उडायला नको आणि जगाचा विश्वास उडायला नको, याच्यासाठी एक संन्याशी तुझ्या पुढे हात जोडतोय. असा हात जोडला नर्मदा मैयाला, हातात पाणी घेतलं आणि तेच पाणी घेऊन गुलाबच्या थोडंसं तोंडावर टाकलं. नर्मदा माईचं स्मरण केलं, गुलाब उठून बसला. ही घडलेली कथा आहे. फक्त विश्वास पाहिजे, फक्त श्रद्धा पाहिजे. त्याच पद्धतीने राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींकडे आमचे पंढरी बाबा एक ट्रॅक्टर चालत होते आणि ट्रॅक्टर चालू असताना ते ट्रॅक्टर त्यांच्या अंगावरती पडलं. छातीवरती मोठं चाक हिंदुस्तान ट्रॅक्टरचं पडलं, भुगरा झालं, पूर्ण भुगरा झाला. घाटीत गेले. घाटीतून बाबाजींकडे आणण्यात आलं की आता ते जिवंतच नाही करायचं. सद्गुरू जनार्दन स्वामींपुढे 3 तास वेरुळला. बाबाजींनी डोळे झाकले आणि भगवान शंकराच्या कैलासात हाक मारली, माझ्या श्रमदान करताना माझ्या लेकराला न्यायचा अधिकार काय यमराज भगवान? हे देवा परमेश्वरा, माझं परत दिलं पाहिजे. हा फक्त आवाज येत होता, पण बाबाजींचे डोळे झाकलेले. 3 तासानंतर डोळे उघडले आणि बाबाजी म्हणले, पंढरी उठ लवकर. पंढरी ते गठुडं हल्लं आणि 15 ते 20 मिनिटात पंढरी बाबा उठले. त्यांना कैलासगिरी नाव ठेवलं, कैलासातून परत आणली. ही शक्ती ही जनार्दन स्वामीत होती. फक्त आपल्याला समजले पाहिजे बाबाजी काय आहे. त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी आपण जे सांगतो आहे की त्याला सर्पदंश झाला, लेकराला खांदर बापाने घेतलं. बापाचं ना वेगळंच नातं असतं बाबा, तुम्हाला कळणारच नाही. आपण आई बघतो, पण आई पण नंतर तर आहेच, परंतु बाप पण तेवढाच महत्वाचा.
पेटती मशाल बाबाचा जाग तू म्हणून घर झोपते खुशाल बाबा घराचा तो पाया आई कळस त्यावर जीवक तुला पाया देवाच सळते घर त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या कामाच्या तिंबाला हिरा त्याचा म्हणून वडील जसं आपल्या घरात पहिले आई ही मातृदेवता आहे, पितृदेवता आहे, मग गुरु आहे. थोडंसं समजून घ्या. हे चिंतन फार गोड आहे, कामा येईल तुम्हाला. किती बाप महत्वाचं असतं. एक आई सोडून गेली, बापावर जबाबदारी, एवढी जबाबदारी आली. बापाला दुसरं लग्न करता येत होतं, पण त्यांनी विचार केला की लेकराची हाल. आता बघा कसं वाटतं. बापानं लेकराला भाकर बनवावं, किचनही सांभाळलं, डबा भरवायचा आणि त्याला शाळेत सोडायचं, शाळेत घ्यायला जायचं, शेती करायची. खूप कष्टातून दिवस चालले. लेकरू मोठं होऊ लागलं. 7वीचं 10वीपर्यंत गेलं, 10वीचं 12वीपर्यंत गेलं. बापाला वाटलं डॉक्टर बनवा. एवढी फी होती त्या काळात, फी भरू शकत नाही. स्वप्न साकार करायचं होतं लेकराला पाठीवर आणि आपल्या हातावर खांद्यावर खेळलेलं होतं. माझं लेकरू डॉक्टर होईल ही विश्वास पक्का होता, पण पैसे नव्हते. कुठून तरी नियोजन केलं आणि पैसे आले, लेकराला डॉक्टर बनवलं. खूप आनंद झाला. लेकरू बापाशिवाय जेवत नव्हतं, बाप लेकराशिवाय जेवत नव्हतं. एकत्र मस्त बसायचे, जेवायचे. बाप आणि लेकरू. लग्न झालं, तिथलीच मुलगी डॉक्टरी. दोघांचं खूप छान लग्न झालं. कसे तरी 5-6 महिने एकत्र राहू लागले. पण लेकरू आणि बाप एकत्र जेवताना थोडंसं वडील होते, वृद्ध झाले होते, खोकला यायला. डॉक्टरी सांगू लागली की बाबा तुम्हाला खोकला येतो, तुम्हाला वेळ लागतो जेवायला, असं करा ना, आजपासून तुम्ही लवकर जेवण घेत जा किंवा नंतर जेवत जा, यांना तुमच्यामुळे आटकून पडावं लागतं. मुलाच्या डोळ्यात पाणी. असं नको म्हणूस, किती केलं तर माझा बाप आहे, अंतर नको पाडूस. मी माझ्या वडिलांसंगच जेवेल. परंतु काही दिवसांनी एक वेळ असा आला की त्या मुलीने सांगितलं बाबा तू ऐकत नाही, ठीक आहे, पण एक लक्षात घे, एक तर बाप राहील, एक तर मी राहील. असा निर्णय त्या नवीन नवरीने घेतला. आणि मग बापाच्या डोळ्यात पाणी आलं. बाळा रात्रीचा 12चा टाइम होता. लेकराच्या खुशीसाठी बापानं मित्राचं घर गाठवलं आणि तिथं वॉचमॅनकीची ड्युटी केली. लक्षात किती प्रसंग वेगळा असतो. वॉचमॅनकीची ड्युटी केल्यानंतर काही दिवस तिथं ड्युटी करता करता एक चिठ्ठी लिहिली आणि मित्राला सांगितलं मी गेल्यानंतर फक्त माझ्या मुलाला दे. मग मात्र काही दिवस वृद्धच होते. काही दिवस ड्युटी करता करता मरण आलं आणि ती चिठ्ठी घेतली, बापाला घेतलं आणि मित्राकडं, जो मित्राचा मुलगा होता त्याच्याकडे सांगितलं बाबा ही चिठ्ठी घे, ही तुझे वडील खूप शोधले होते त्या मुलाने, परंतु आजपर्यंत भेटले नव्हते, भेटले तर अशा अवस्थेत भेटले. खूप रडला मुला. दादा तुम्ही सोडून गेले, मी खूप तपास केला पण तुम्ही मला सापडले नाही, काय चिठ्ठी आली. तेवढ्यात ती चिठ्ठी घ्यायला तिला पुढं, तिला वाटतं LICचे पैसे असते, पण ती चिठ्ठी त्याला द्यायची नाही. मित्रांनी सांगितलं इकडे द्यायची. मुलाने वाचलं, बाळा लहानचं मोठं केलं, तुझ्यासाठी सर्व खर्च केला, सगळं झालं, मला बोलायचं नव्हतं आणि तू डॉक्टर बनत होता आणि त्यावेळेस पैसे नव्हते. त्यावेळेस डॉक्टरकडे गेलो,
पैसे उपलब्ध करण्यासाठी डॉक्टर सांगितले. डॉक्टर कसे उपलब्ध होतील मला सांगा. डॉक्टरांनी सांगितलं काही देवावं लागेल. त्याने सांगितलं माझ्याकडे 2 किडनी 1 किडनी घ्या आणि त्याचे पैसे द्या. माझ्या मुलाला डॉक्टर बनायचं आहे. बाळा किडनी विकली म्हणून मला थोडा खोकला येत होता, बसता येत नव्हतं. आज अस्वस्थ शरीर होतं म्हणून मला तुला घर सोडावं लागलं. माफ कर, मला काही सेवेत कमी राहिला असेल तर. त्यावेळेस मुलगा टाहू पडून रडायला लागला. मग तिला जन्म देऊन आम्ही पोराला, अरे जन्म देऊन आम्ही पोराला, सुख दुःख त्याचं पाहिलं आणि लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिले. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिले. आमची लाडाची सुनाबाई काय सांगू तिची नळाई. राजा कानात सांगते तुमचे माय बाप पाहिजे नाही, तुमचे माय बाप पाहिजे नाही. जन्म देऊन आम्ही पोराला, जन्म देऊन आम्ही पोराला, सुख दुःख त्याचं पाहिले. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं. लक्षात घ्या, आपल्याला फक्त हा दृष्टांत पाहायचा आहे की किती नुसते हेच नातं सांगितलं, पण त्या मुलाला ज्यावेळेस आपले पिता सर्पदंश झाले घेऊन चालले, पुढून कोणीतरी येतं. त्याने एक जडीबुटी दिली. बाळा काय झालं तुझ्या मुलाला? बाबा माझ्या मुलाला सर्प चावला, ते गेला आहे. एवढं त्यांनी ते दिले आणि ते मुलगा डोळे उघडले, मस्त घरी आला. बापाला बरं वाटलं, चला संकट गेलं. 6-7 महिन्याने एक दिवस जुंद असे खेळत होते बैल, त्याच्यातच तो पिता सापडला. म्हटलं का बरं येत नाही? त्याच्यातूनही ते वाचले. पण एक दिवस पाऊस पडला म्हणून त्याने इतकी पेरणी केली, छान सुंदर पेरणी केली. त्याच्यातून एवढं उत्पन्न झालं गव्हाचं. बाकीच्या लोकांना वाटलं अजून दुसरा पाऊस येईल त्यावेळेस पेरू, दुसरा पाऊस येईल त्यावेळेस वाट पाहत बसले. पण याचं सुंदर झालं की गावामध्ये 1 नंबर याचं पीक झालं. तुम्हाला सांगतो खूप पीक, खूप छान. कोणाचीच एवढी मोठी रास नव्हती. पहिल्या दिवशी रास राखली, दुसऱ्या दिवशी एवढा पाऊस झाला, त्याची सगळीच्या सगळी एवढी मोठी रास गावाची वाहून घेतली. मग मात्र देवावरचा विश्वास राहिला. म्हणजे विश्वास कसा उडतो त्याच्यावर लक्ष द्या. देवा महादेवाच्या मंदिरात गेला. आजपासून तुझी पूजा करणार नाही, आजपासून तुला पाणी टाकलं नाही. 3 टाइम पूजा केली तुझी, 3 टाइम आरती ओवाळली. हे फळ मला पहिल्या वेळेस सर्पदंश झाला, मुलगा मरता वाचला. दुसऱ्या वेळेस बैलाची जून त्याच्यातून मी मारताना वाचलो, ते ठीक झालं. पण आज आमच्या डोळ्यात एकत आमचा सगळा गहू पाऊस पडून वाहून गेला. कशाला तुझी पूजा करायची? आणि पूजा करून मिळालं काय आम्हाला? आजपासून देवा तुझ्या मंदिरात यायचं नाही. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात? आजपासून मला तुझ्या मंदिरात यायचं नाही. म्हणून नमस्कार करतोय. डोकं फोडायला लागला. माझा महादेव प्रगट झाला. नमः पार्वती पती हर हर महादेव. महादेव प्रगट झाला. आणि महादेव प्रगट झाल्यानंतर सांगितलं बाबा इकडे तुझी श्रद्धा निघते हे मला माहिती आहे, तुझी श्रद्धा तुटते हे मला माहिती आहे. पण याच्या पाठीमागे एक कारण आहे. आणि काय? तुझ्या मुलाचं सर्पदंशाने मरण होतं हे नक्की आहे. परंतु तू गावात घेऊन आला आणि गावात रस्त्यावर जो दुसरा तिसरा भेटला तुला जडीबुटी देणार, तो तिसरा कोणीच नव्हता. तो साक्षात भोले बाबाच तुझ्या लेकराला वाचवण्यासाठी आला होता. डोळे उघडे, मरण होतं तुझ्या त्या दोन्ही जुंदी बैलाच्या जून चालू असताना आणि तुला ओढणारा दुसरा तिसरा कोणीच नव्हता. तो सुद्धा भोले बाबा. नंतर सांगितलं देवा हे ठीक आहे, मग माझा गहू का वाहून नेला? त्याचं काय कारण आहे? आता ऐका जरा चांगला.
मग याचं काय कारण आहे का गहू सगळा पाऊस पडला आणि माझ्याच गावावर तुम्हाला दिसलं? पण तसं काहीच नव्हतं. गावात कोणाला एवढा गहू झाला नव्हता, पण काही दुश्मन होते. त्यांनी रात्री तुझ्या राशीवरती पूर्ण विष टाकला आणि ते विष खाल्लं असतं, सगळं घरदार गेलं असतं. म्हणून मी रात्रीतूनच वाहून टाकलं आणि तुला वाचवलं. साष्टांग दंडवत देवापुढे केलेला, साष्टांग नमस्कार देवापुढे केला. देवा एवढी भक्ती आहे, आजपासून विसरला. आता मला कळालं की आमची श्रद्धा तुटपुंज आहे, परंतु आजपासून माझी श्रद्धा निष्ठावंत राहील. निष्ठावंत निष्ठावंत भाव भक्ताचा स्वदैव, भक्ताचा स्वदैव, निर्धार वर चुचुले, निर्धार वर चुचुले, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वदैव. लक्षात कळालं तुम्हाला? तसं मला इथं आल्यानंतर एक वाटलं, काही झालं पण दरसवाडीची श्रद्धा 18 वर्ष झाली तशीच सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणावर येत किंचित ढळाली. याबद्दल तुमचं टाळ्याच्या गजरात स्वागत. अशीच राहू द्या. असे महंत, असे संत, असे विभूती, असे महापुरुष, असे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी शेतकरी घराण्यात येऊन मिळणं दुर्लभ आहे. गोरगरिबांच्या वाली, गोरगरिबांच्या गावात जाणं, खेड्यापाड्यात जाणं ठरलं असतं तर टाटा बिर्लाला त्या काळात एक दृष्टांत दिला असता तर हेलिकॉप्टरने फिरला असते. नाही, सद्गुरू जनार्दन स्वामींनी एकच पाहिलं, माझा भोळाभाडा भक्त शेतकरी हा वंचित राहील, यांना आपण गेलो पाहिजे, यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे. आणि म्हणून एकमेव असे संत, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी खेड्यापाड्यात त्यांनी काढले. या भक्तांचे भाग्य उजळले, जनार्दन स्वामी गुरु भेटले. या भक्तांचे भाग्य उजळले, जनार्दन स्वामी गुरु भेटले. बाबाजी गुरु भेटले आम्हाला, आमचे भाग्य. विशेष म्हणजे एकदा जातेगावच्या डोंगरावरती दर रविवारी मनमाडचा एक ड्रायव्हर होता आणि त्याची पत्नी होती. दर रविवारी जातेगावच्या डोंगरावर जनार्दन स्वामींच्या दर्शनाला जायचे. बरं का? ऐकताय तुम्ही सगळे? तुम्हाला कंटाळा नाही आला ना? लक्षात घ्या, 2-5 मिनिटं जातेगावच्या डोंगरावर जायचे. ऐकलं असेल तुम्ही कधीतरी. पण एक दिवस त्यांना सुट्टीच नाही मिळाली ड्रायव्हरला. मग ती पत्नी म्हणे, माझा नेम जो पडेल माझ्या नेमा, मी पडेल त्याच्या. बाबाजीचा नेम होता, मला नियम तोडायचा नाही. जरी त्यांना सुट्टी नाही तर मी जाते. 2 लेकरं घेतली, कड्यावरती बसवलं आणि कसे तरी त्या काळात जातेगावचा डोंगर फार अवघड होता. आता जरा सोपं झालं, आता गाडी जाते. आणि विशेष म्हणजे जातेगावपासून पायी जावं लागत होतं. एवढ्या जाळ्या जुळ्या फार कठीण होतं. एकटीच निघाली असताना जातेगावचा डोंगर चढायला सुरुवात झाली. काही चोरांनी पाहिले, अरे हिच्या अंगावर फार सोनं नाणं दिसतंय. आणि मग काय, त्या चोरांनी सगळं सोनं नाणं काढून टाकलं. त्यांनी सांगितलं, सोनं नाणं घ्या, माझ्या गुरुच्या दर्शनाला मला जाऊ द्या, माझ्या बाबाजीच्या दर्शनाला मला जायचंय, तेवढं दर्शन होऊ द्या माझं. परंतु बघा, ती वरती निघाली बाबाजींच्या दर्शनाला, सोनं नाणं गेलं. तिला काही दुःख झालं नाही, काही डोळ्यात पाणी सुद्धा आलं नाही. कारण तिला वाटलं आपल्याला सोनं नाणं काय 1000 वेळेस घेऊ, पण आपल्या गुरुचं दर्शन आपल्याला होईल, आपल्या गुरु माऊलींचं दर्शन होईल. म्हणून ती निघाली अशी आपल्या नादात लेकरं बाळं घेऊन. पण चोर होते ना, ते ज्यावेळेस खाली उतरायचे ना, त्यांचे डोळे जायचे. डोंगराच्या खाली सोनं घेऊन निघायचे, त्यावेळेस डोळे. आणि ज्यावेळेस डोंगराकडे वरती चढायचे ना, परत डोळे यायचे. आलं लक्षात? असं करता करता त्यांनी बराच प्रयत्न केला डोंगराच्या खाली उतरायचा, पण ते खाली डोंगराच्या खाली उतरू शकले. ही गेली, बाबाजी पुढे असं पदर पसरला आणि बाबाजीला साष्टांग नमस्कार केला. बाबाजीने सांगितलं, बाई काय केलं तुझं? बाबाजीला सगळं कळत.
डोंगराच्या तळाला कोण आलं होते हे बाबाजी वर सांगत होते. अरे भाऊ आमके आमके माणसं खाली आले बरं का, अरे रस्ता चुकले बरं का, जावर पळत पळत जा रे भाऊ, तेवढे लोक घेऊन यावरती. बाबाजीचं काय अवघड काय होतं. बाबाजीने सांगितलं बाई किती सोनं गेलं तुझं. बाबाजी जाऊ द्या सोनं, पण आज तुम्ही माझं आज तुम्ही दर्शन दिलं किती आनंद आहे. बरं बरं म्हणे कुठं आहे ते चोर. जाऊ द्या म्हणे बाबाजी, तुझ्या पाठीमागं पाय म्हणे कोण आहे ते चोर आहे ना, असं सोनं घेऊन उभं होते. बाई तुझं घे, पण आम्हाला या बाबाला सांग का आमचे डोळे दे. लक्षात जनार्दन बाबांकडे आले का डोळे येत होते, आणि जनार्दन बाबाला सोडून निघाले का डोळे जात होते. याचा अर्थ संसाराकडे चाललं की माणसाचे डोळे जातात. त्याला आंधळ होतं ते संसाराची धन पाहून दौलत पाहून, पण ज्यावेळेस परमार्थाकडे संत सद्गुरू जनार्दन स्वामीकडे चाललं की माणसाला खऱ्या अर्थाने डोळे येतात. आयुष्यभर त्यांनी सद्गुरू जनार्दन स्वामींची चरण धरले. मंदिराचा पायापासून कळसापर्यंत डोंगराच्या त्या ठिकाणी मंदिराचे दगड घडू लागले. मंदिराचे एक एक दगड ठेवू लागले. बाबाजीचे कडं घातलं, माळ घातलं, बाबाजींचे शिष्य झाले. म्हणजे चोर सुद्धा श्रद्धाळू बनू शकतात, तर आपल्याला काय होऊ शकत नाही. म्हणून बाबा यत करोशी यदशनाशी यत देवशी तदाशी, मला अर्पण करणारा पाहिजे देवाला म्हणायचं या ठिकाणी. असे एकदा पण काही काही असे पण होते त्या ठिकाणी, तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. एक म्हातारी होती आणि तिथं कोणी दान देतात, तुमच्यासारखे दान देतात तसे त्यावेळेस तिथं दान द्यायची. एकाने खलबत्ता दान दिलं. त्यावेळेस मिक्सर नव्हती. काय दिलं दान? खलबत्ता कळतो तुम्हाला, आपण सगळे शेतकरी आहोत. थोडंसं वेळ घेतलं तर काय हरकत, दरसवाडी म्हणून खलबत्ता दान केला. त्या म्हातारीला भांडरा घरातल्या म्हातारीला खूप खलबत्ता आवडला. तिने तो चोरला. म्हणजे बाबाच्या काळात सुद्धा काही काही चोऱ्या करणारे होते, असं नव्हतं. कारण जनार्दन बाबाच्या ठिकाणी एकदा अर्जुन बाबा ते का बाबा आपण येत टुनकीला कापड याला होतं, वेरुळलं होतं, दानपेटे नेल्या ते आमच्या अर्जुन बाबाला अवघड होते. त्यांनी बरं अशी भक्कम होते अर्जुन बाबा, अशी जबरदस्त होते. त्यांनी जी उडी मारली 2 चोरावर त्याला 2 गच्च्यात असं धरून वर आणलं. बाबाजी चोर आहे. बाबाजीने अरे त्यांना काही खायला प्यायला नाही म्हणून त्यांनी चोरी केली. अर्जुन बाबा सोडून दे त्यांना कपडे दे एक एक. अहो बाबाजी अजून चोऱ्या करतील. नाही नाही म्हणे बाबाजी होते ते. नको बाबा म्हणे सोडून दे त्यांना, त्यांचे पोलीस दादा येतील खुलता बांधून त्यांना धरून नेतील, जेलमध्ये टाकतील, असं नको दे. खरंच पोलीस दादा आले ते दिने, यांनी कोणतरी फोन करेल होता, आले दादा दादा तुमच्या पाय पडतो पण यांना शिक्षा देऊ. यांनी काही केलं नाही, त्यांना खायला नव्हतं म्हणून त्यांनी चोरी. मग दादाने सांगितलं, पोलीस दादाने सांगितलं काय करायला पाहिजे बाबाजी? काही नाही, आश्रमात न्या, त्यांना कपडे शिवा, त्यांना जेवू घाला आणि त्यांना बाबाजीची विभूती द्या, नारळ द्या, जाऊ द्या. काय झालं असेल चोरांचं मन, काय झालं असेल. त्यानंतर 3ऱ्या दिवशी शीताच्या नाणीवरून जे चोर उतरले खाली, बाबा घडलेली कथा आहे. बाबाजींच्या आश्रमात श्रमदान करायला, ज्याने केले श्रमदान अरे बदलून जातात. तुम्हाला माहिती तुकाराम महाराजांचं एक दृष्टांत. तुकाराम महाराज रस्त्याने चालले, विठ्ठल विठ्ठल, आता किती मोठा सप्ताह चालू असं विठ्ठल विठ्ठल करी चालला. अरे म्हणे चोर आले रस्त्याने, जबरदस्त दिसतो म्हणे, आपल्याला लई कामाचा दिसतो. आता हे विठ्ठल विठ्ठल करणारे यांना धरा म्हणे आपण. तुकाराम महाराजलाच धरलं ना चोरायला. बरी म्हणे चला. तुकाराम महाराज बिचारे आपल्या आपल्या अवस्थेत होते. यांना म्हणे धाऱ्यावाटी खाली उतरव म्हणून. ते पहिले धाऱ्या असायची घराला, तर धाऱ्यावाटी खाली उतरवलं. सांगितलं ओ चोर, आता चोरा समजत होते, खालून जड जड वस्तू द्या, जेवढ्या असेल तिजोऱ्या बिजोऱ्या. आता तुकाराम महाराजला माती सोनं सारखंच होतं. त्याने जड वस्तू म्हणल्यावर जातं बांधलं, दिलं वर. अरे जाता आलं म्हणे, जाता आलं, उलटच चाललं म्हणे. अरे हलक्या हलक्या वस्तू द्या. तुकाराम महाराज एक सूप धरलं दिलं वरती पाठवून. हे रात्रभर पहाटे 4 पर्यंत चाललं, पण एक वस्तूवर आली. अरे म्हणे बाबा, या बाबाला आपण उगाच खाली पाठवलं, या बाबाला काहीच कळत नाही ना, सोनानं काही काही पाठवायलाच तयार नाही. पण मग पहाटे 4चा टाइम झाला आणि तुकाराम महाराजाचा काकडा सुरू झाला. उठा पांडुरंगा प्रभात समया पातला, वैष्णवाचा मेळा गरुड पायी दाटला, वैष्णवाचा मेळा
आरत्या पेटवल्या. बाबा महाराज महाराज तुम्ही कस काय आले? महाराजांनी सांगितलं मी हाई एक महाराज पण खरे महाराज लोक वरी. लक्षात घ्या काय सांगितलं, खरे महाराज लोक वरी त्यांना खाली घेऊन या, मंदिरात न्या आणि तिथून त्यांना वाजवत गाजत घरी आण. आता यांना वाटलं आपण तर गेलो पकडला, आता आपल्याला मार्गावर बसल, पण तुकाराम महाराज सांगितलं तसं नाही करायचं, न्या तिकडे. अहो ढोल ताशे लावले, मृदुंग वाजवला, जे भजन करत करत आणले, खायला प्यायला भजे कुरडे. म्हणे अहो महाराज हे कोण आहे? म्हणे हे खरे भक्त माझे हीच आहे म्हणे. तुकाराम महाराज सांगितलं शिक्षा नाही काही नाही. काय झालं असेल त्यात चोरांवर परिणाम. म्हणून बाबांनो एक लक्षात घ्यायचं, जीवनामध्ये जसं तिने ते पाहिलं खलबता घेतला आपल्या पिशवीत आली खाली, लॉटरीची होती ती, तिथं लोटर गाव त्या लॉटरीची होती ती म्हातारी. काय कधी सांगते ती महिला मंडळी आणि आली गेली खाली. तिने तो खालबाता टाकला, तो दगड. अरे म्हणजे मी दगड आणला का खालबाता आणला? तेच तिला कळालं. रात्रभर विचारच करीत बसली. परत दुसऱ्या दिवशी तो दगड म्हणून तिने आपल्या पिशवीत टाकला आणि आपल्या भांडारघरात खाली ठेवायला गेली, तर तो परत खालबाता झाला. घडलेली कथा सांगतो बरं का तुम्हाला. मग बाबाजी पुढे ती आली आणि बाबाजी पुढे आल्यानंतर बाबाजी म्हणे काय आजीबाई नेला होता खालबाता? बाबाजी पुढे अशी कांदा होता. बाबाजी आजपासून कधीच चोरी करणार. तुम्हाला एवढे दृष्टांत सांगू शकतो आम्ही, काय सांगू. चरित्र जर बाबाजींचं ऐकलं डोळ्याचे पारणे फुटते. म्हणून एवढ्या मोठ्या महान विभूती राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन आमचे पोटे पाटील एकदा असे अंगठ्या होत्या हातामध्ये आणि बाबाजी सोन्याला स्पर्श करत नव्हते, पैशाला कधी स्पर्श करत नव्हते. शिवाय आमच्या काळात तुम्ही एवढे मोठमोठे हार घातले, हे हार बाबाजी घालत नव्हते का बाबा? एवढे मोठे हार, एवढे मोठे फेटे. जनार्दन स्वामीच्या पालखीवर जरी हार पडला तरी बाबाजी असे आकसून घेत होते. एवढा त्याग बाबाजीचा होता. पैशाला कधी स्पर्श करत नव्हते. पैशाला स्पर्श करीत नसे पण प्रसाद मात्र देत असे. कशालाच नाही, पण लक्षात घ्या त्यांच्या त्या पालखीवरती यांच्या हातात एवढ्या अंगठ्या. बाबाजीने थोडं असं केलं, अरे दे रे म्हणे फेकून तिकडं. बाबाजी बोलून गेले, त्याला राग आला तरी खरंच अंगठ्या फेकल्यानंतर म्हणे बाबाजी म्हणे अरे तुझ्या अंगठ्या गेला, तुला लय कस तरी झालं असं. म्हणे बाबाजी तुम्ही माझ्यावर एवढे कवळे तिथे असं असं पाहिलं म्हणे, त्याच्यामुळे मी दिले फेकून. म्हणून कुठपर्यंत तुझी नजर जाती पाय म्हणजे अशी नजर गेली डोंगरावर तर तो पूर्ण डोंगर सोन्याचा दिसत होता. ही घडलेली कथा आहे. पूर्ण डोंगर जातेगावचा सोन्याचा होता. डोळेच झाकले त्या दिवसपासून पूर्ण अहंकार गळून गेला. शिर्डीचे कोटेदार नावही सांगतो. त्या दिवसापासून अहंकार गेला. अंगुठी नेन बिंगुठी नेन सोनं नेन नाणं. बाबा हो लोहाचा देह सारा, लोहाचा देह सारा, स्पर्श करून त्या श्रेष्ठ परिसा, स्पर्श करून श्रेष्ठ परिसा या परिसाला केला तर सोनं होऊन जातं. म्हणून जीवनाचं सोनं झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण एवढा सुंदर कार्यक्रम केला. खूप बरं वाटलं. बऱ्याच दिवसातून मंडळी आमची दरसवाडी भक्त मंडळ, दरसवाडीच ना बाबा, हिरापूर हिरेवी हिरापूर खरंच अर्थाने हिरे जनार्दन बाबांचे म्हणतात ना, भक्तगणातून हिरे निवडता हो. सोने कविता भक्तगणातून हिरे निवडता. स्वामी जनार्दन स्वामी जनार्दन सद्गुरू भजन
प्रसाद आहे. वेळ झालेला आहे. आपण भक्तमंडळ आमंत्रित करायला आले. पहिले गणेश बाबांकडं, नंतर आमच्याकडे आले. गणेश बाबा म्हणे कार्यक्रम द्या. मग तिथं आता आमचं शिवमा पुराण कथा रामकथा एवढे कार्यक्रम असतात, खालीच राहत नाही, खरंच नाही राहत. जवळजवळ 2-2, 3-3 वर्षाच्या अगोदरच हा शिवरात्र आम्हाला द्या, हनुमान जयंतीचं रामनगर, हे अगदी कठीण जीवन आहे. तरी पण मंडळाला आम्ही नाही म्हटलो नाही. कारण का, स्वतः माधुगिरी बाबा या ठिकाणी येत होते. आमच्यावाले बाबा विशेष म्हणजे खूप असं अनमोल त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक बाबांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. जरी ते शरीराने नसले तर पण आपल्याला आशीर्वाद ते देत आहे. आपले बाबाजींची पालखी या ठिकाणी आहे, म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून जे भक्तमंडळ आमंत्रण देण्यासाठी आले त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत करू. आणि असाच कार्यक्रम तर सालावादाप्रमाणे व्हावं, असाच आनंद या ठिकाणी प्रत्येकाला मिळावा, एवढी बाबाजींच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबूया. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण. जागेवर बरा आरती होईल तोपर्यंत आम्ही मंत्र म्हणतो. गणपती बाप्पाची, बाबाजींची आणि आरती अनंत धूपदीप आरती होईल. सर्वांनी आरतीसाठी उभा राहायचं आहे. आणि विशेष म्हणजे आरतीसाठी भक्तमंडळाने समोर या. आलेली भक्तमंडळ आरती घ्या बाबाजींच्या पालखीत. आपलं जे परिवार आहे त्यांनी एकेकाने एक जणांनी या आरती घ्यायला. सुख करता दुःख हरता भरता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सर्व शिवराची घंटी
दीप झाला आता करूया आरती देवा करूया आरती रत्नागिरी सिंहासनी देवाची मूर्ती धूप दीप झाला आता करूया आरती देवा करूया आरती देवाची मूर्ती ओम राजाधिराजाय नमो विष्णुराय नमः समे कामाय कामेश्वर श्रीमदातु कुबेराय महाराजाय नमः ओम विश्वस्पात् संभाव्यमति संपत्तिर्द्यावा भूमि जननवेका सुगंध पुष्पाणि यथा कालो भवानि ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव गोपाल कृष्ण की जय गुरुदेव स्वामी महाराज की बजरंगबली की जय महाराज की अमृतेश्वर भगवान नर्मदेश्वर भगवान सब सब सन की जय हर हर